या सगळ्या घटकांच्या हिताच्यासाठी आपण जागृत राहूया. काही झाले ते चालेल, पण काही घटक यांचा आत्मविश्वास धरून द्यायचा नाही. समाजाचा एसटी असेल, आदिवासी असेल, शेड्यूल कास्ट असेल, महिला वर्ग असेल, युवक वर्ग असेल, ओबीसी असतील, या सगळ्यांच्यामध्ये एक प्रकारचा विश्वास आम्ही कामातून, निर्णयातून निर्माण केला पाहिजे. आणि ती सगळी सामूहिक शक्ती एकत्र घेऊन समाजकारण राजकारण करणारा पक्ष कोणता, तर तो राष्ट्रवादी आहे. ही स्थिती आपण निर्माण करण्याची गरज. आणि त्यासाठीच इथून पुढचा कालखंड तुम्ही सगळ्यांनी हातात हात घालून काम करण्याचं आहे. आनंद एका गोष्टीचा आहे, पक्ष म्हणजे की संघटना. आणि संघटनेचं काम गेले 18 वर्ष अत्यंत प्रभावीपणानं जयंतरावांनी केलं. आणि हे तुम्हाला मान्य आहे म्हणून तुम्ही काही वेगळी भूमिका मांडली. जयंतरावांनी माझ्याकडे सांगितलेलं आहे की आता नव्या पिढीला संधी द्या. तुम्ही आम्ही सगळे त्यांच्या मागं उभे राहूया. त्या संबंधीचा विचार करण्याची तयारी आज त्यांची आहे. तुमची मानसिकता वेगळी आहे हे या ठिकाणी दिसलं. विरोधच सांगू इच्छितो की प्रमुख सरकारांना एकत्र घेऊन त्यांच्याशी या विचाराशी आम्ही सुसंवाद साधू आणि सामूहिकपणानं या संदर्भाचा निर्णय घेऊ. हा निर्णय घेत असताना प्रत्येक तालुक्यामध्ये, प्रत्येक जिल्ह्यामध्ये नवीन पिढी, नवीन चेहरे हे दिसले पाहिजेत. आपण उभे केले आणि त्यांना शक्ती देत आहोत. माझी खात्री आहे कर्तृत्व असलेले हजारो कार्यकर्ते, तरुण कार्यकर्ते आज आपल्या पक्षामध्ये आहेत. त्यांना संधी देऊया, प्रतिष्ठा देऊया, मार्गदर्शन करूया आणि त्याच्यातून राज्य चालवण्याची कुवत असलेलं नेतृत्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष देऊ शकतो. अशा प्रकारचा इतिहास हा निर्माण करायचा आहे. आणि त्याच्यासाठी तुम्हा सगळ्यांची तयारी असली पाहिजे. बाकी काही अधिक बोलायची गरज नाही. 2-3 महिन्यात या निवडणुका येतील. त्या निवडणुकीमध्ये जिल्ह्यामध्ये जिल्ह्याचं जे नेतृत्व आहे त्या सगळ्यांना विश्वासात घेऊन या निवडणुका कशा लढवायच्या, एकट्याने लढवायच्या, काही लोकांना बरोबर घेऊन लढवायच्या, याचा विचार त्या जिल्ह्याच्या नेतृत्वाला विश्वासात घेऊन हा करण्याची वेळ आज आलेली आहे. आणि हे जर आपण करू शकलो तर माझी खात्री आहे की आणखी एक मोठी नव्या पिढीची, नव्या नेतृत्वाची होईल ही महाराष्ट्रामध्ये जिल्ह्यात होते. आणि ते काम आपल्याला करायचे. हा आजचा कार्यक्रमाचा सोहळा संपल्यानंतर पुढचे 3 महिने सगळं लक्ष तुमच्या भागामध्ये या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत तिथं नवीन नेतृत्व कसं आणायचं. 50% भगिनींच्या जागेमध्ये कर्तृत्वान आणि आत्मविश्वासाने उभं राहिलेल्या मुली कशा पुढं करायच्या या सगळ्या गोष्टीचा विचार तुम्ही करा. माझी खात्री आहे की जी नेतृत्व करणारी राज्याची या ठिकाणी जी फळी आहे ती याच्यामध्ये तुम्हा सगळ्यांच्या पाठीशी राहील. आणि आपण येत्या 3 महिन्याच्या निवडणुकीच्या नंतर सवन महाराष्ट्राच्या समोर नव्या नेतृत्वाचा इतिहास करू एवढाच विश्वास या ठिकाणी बाळगतो आणि माझी 2 शब्द संपतो.
तर एकट्याने निवडणुका लढायच्या की कुणाला सोबत घ्यायचं हे ठरवू, जयंत पाटलांनी पक्षाचं काम प्रामाणिकपणाने केलंय असं शरद पवार यांनी म्हटलंय। जयंत पाटील म्हणाले, नव्यानं पिढीला संधी द्या। तर प्रमुख सहकाऱ्यांसोबत या संदर्भात चर्चा करू, जयंत पाटलांसोबत देखील चर्चा करू असं पवार यांनी म्हटलंय। दरम्यान पहलगाम हल्ल्यानंतर आम्ही कोणतीही टीका केली नाही असं पवार यांनी म्हटलंय।